नमस्कार. प्रकाश कुंज या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मी आज आहे एम ई सोसायटीच्या DMC होममध्ये, जे की जयसिंगपूर चिपरी स्थित आहे. इथं आपण आज आलो आहोत पास्टर अरुणेश रणबिसे आणि त्यांच्या सौभाग्यवती शुभांगी रणबिसे यांच्याशी चर्चा करण्यास, त्यांच्याशी बोलण्यासाठी. आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या होममधील मुलांच्या व्यथा, एकंदरीत या मुलांच्या जीवनामध्ये होणारं स्थित्यांतर, या संस्थेच्या कार्याचा एकंदरीत आलेख, आणि मी घेऊन जाणार आहे तुम्हाला मागील काही वर्षामध्ये जिथे DMC होम घडत होती आणि घडत असताना त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या, संस्थेच्या व्यक्तीच्या, मुलांच्या जीवनामध्ये आलेल्या व्यथा आणि प्रसंगांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रकाश कुंज या कार्यक्रमामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे DMC होम काय आहे, काय आहे पार्श्वभूमी, किंवा हे सुरू करण्यापाठीमागचं उद्दिष्ट काय. आता आपण जिथं बसलो आहोत हा परिसर हा DMC होमचा नावानेच ओळखला जातो. DMC होम म्हणजे डगलस मेमोरियल चिल्ड्रन होम. हे वसतिगृह आहे. 1960 साला डॉक्टर जॉन ई डगलस या नावाचे एक सोशल वर्कर किंवा मिशनरी येऊन गेले, ज्यांनी अमेरिकेत सुरुवातीला 10 मुलांना घेऊन, गरीब मुलांना घेऊन ही वसतिगृहाची संज्ञा आणली आणि त्यांच्या नावाने वसतिगृह सुरू करण्यात आलं. कालांतराने पूर्ण जगभर अशा प्रकारचे वसतिगृह सुरू झाले. त्यापैकी 1975ला चिपरी या ठिकाणी हे वसतिगृह डगलस मेमोरियल या नावाने फक्त सर्व प्रकारच्या वंचित, गरीब, होतकरू मुलांसाठी हे वसतिगृह सुरू करण्यात आलं. हा वसतिगृह सुरू करण्याचा उद्देश असा होता की जे समाजातले प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्याकडे रिटायर झाल्यानंतर आमच्याकडे जे संस्थापक होते BG खावडे, त्यांना हे लक्षात आलं की आपल्याला वृद्धापकाळात हे काम करायचं आहे आणि त्यांनी स्वतःच्या मिळकतीतून जे काही त्यांना निवृत्तीमधून पैसे मिळाले त्यांच्या वेतनातून, त्यातून थोडा पैसा घालून ही वास्तू उभी केली आणि डगलस यांच्याकडून थोडंसं मदत मिळवून ही अनाथ पोरक्यांसाठी, गरीब मुलांसाठी मोफत अशी सुविधा उपलब्ध करून देणारी 1975पासून हे काम या ठिकाणी अखंडपणे चालू आहे. आणि आज देखील या ठिकाणी जरी संख्या कमी होत चालली असली तरी पण सेवा अखंड सुरू आहे आणि गेली 30 ते 35 वर्ष हे अखंडपणे मुलांना तयार करण्याचं काम, चांगला नागरिक बनण्याचं काम आम्ही करत आहोत. याच प्रश्नाला अनुसरून ताई मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण मी बघितलेलं आहे मुलं तुमच्या अधिक जवळ असतात. कारण ज्या वेळेस ती मुलं आपल्या सख्या आईवडिलांचं किंवा आपल्या खऱ्या आईवडिलांचं घर सोडून या वसतिगृहामध्ये येतात, त्यावेळेला काय मानसिकता असते या मुलांची, आणि कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी एक नातं निर्माण करता आपुलकीचं, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. अतिशय म्हणजे एकदम हार्ट टचिंगवाला क्वेश्चन तुम्ही केलेला आहे. कारण ह्याच प्रश्नावर पाहिलं तर वसतिगृह उभं आहे. आणि ह्या लेकरांना ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन देतो त्यावेळेस परिस्थिती फार वेगळ्या टाईपची असते. ज्यावेळेस ते ह्या चिपरीच्या गेटमधून आत येत असतात त्यावेळेस बरेच मनात त्यांच्या प्रश्न असतात. कारण ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासंगती संवाद साधतो, संस्थेच्या भाषेमध्ये त्यांची केस हिस्ट्री आम्ही घेतो, त्यास पालक लोकांचं सांगणं एक वेगळं असतं. ते त्यांची परिस्थिती नरेट करत असतात, हे आहे, ही अडचण आहे, ती अडचण आहे वगैरे. पण त्याच क्षणाला ज्यावेळेस आम्ही त्या मुलाकडं बघतो त्यावेळेस त्याच्या मनात अनेक प्रश्न उद्भवलेले बघायला मिळतात की परिस्थिती माझ्याच संगती का, आज ह्यांचे लेकरं यांच्या संगती यांच्या घरी जाणार, अजून इतर लेकरं जाणार, पण मला वसतिगृहात राहावं लागणार. थोडक्यात माझ्या घरापासून दूर. आम्ही ह्या संस्थेच्या ह्या DMC होमला आम्ही घरापासून दूर एक घर असं म्हटलं आहे. ही DMC होम एक फॅमिली आहे, हे सर्व आहे. पण ॲडमिशन देताना सरांनी आणि मी हे ऑब्झर्व केलं आहे की त्या लेकराच्या अंतःकरणात बरेच प्रश्न असतात. आणि मग ज्यावेळेस आम्ही पालक त्यांना सोडून जातात, एक दुःख असतं, एक म्हणजे एकटेपणा असतो, लोनलीनेस ज्याला म्हणतात. पटकन त्या मुलांना, इतर मुलांना भाऊ म्हणून स्वीकारलं जात नाही. ते अन्न अनेकदा आवडत नसतं,
कारण आईच्या हातचं नसतं. आईच्या हातचं. हा, भले तो खरडा भाकर असेल पण ती आईच्या हातची आईच्या असते. हातची पाहिजे. तर सगळं चेंज झालेलं असतं आणि त्या परिस्थितीत त्या मुलाला सेटल करायची एक मोठं चॅलेंज असतं. मानसिक स्तरावर. हो, ते संस्था चालकांकडं पण चॅलेंज असतं आणि ते स्टाफकडं पण असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला होमचं महत्त्व, त्याच्या फॅमिलीचं महत्त्व आणि शिक्षणाचं महत्त्व आणि त्याचं जीवन किती इम्पॉर्टंट आहे, त्याला घडवायचं आहे आपल्याला, हे सर्व महत्त्व सांगण्यात बराच काळ जातो. किमान पुष्कळ वेळ जातो की त्या मुलाला ह्यामध्ये रुटीनमध्ये आणायला. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांना रुटीनमध्ये आणतो, काही मोठे मुलं आहेत जे पटकन समजतात आपल्याला इथं राहायला पाहिजे, पण ते जे छोटे आहेत 5वी पासून, साधारणतः काय वयाची मुलं असतात? आता आमच्याकडे 6 वर्षापासून 16 वर्षापर्यंत आम्ही मुलींना ठेवायचो, पण मुलांकडे आम्ही 5वी पासून 10वी पर्यंत मुलं ठेवतो. तर साधारण 10 वर्षापासून 14, 15, 16 या गटातले मुलं असतात. तर ज्यावेळेस आम्ही त्या मुलांशी, मोठे मुलं जे 8वी 9वी 10वी ह्यांना जेव्हा ॲडमिशन मिळतं नियरली ते रेडी असतात, पण जे 5वी 6वी 7वी असतं त्यांची खूप केविलवाणी स्थिती असते. पहिली गोष्ट, जे गरिबीतून आहेत, आईवडील आहेत, पण त्यांना राहणं गरजेचं आहे, कारण आईवडील हे त्यांना सांभाळू शकत नाहीत. त्यांना जन्म देऊ शकतात पण त्यांना सांभाळू शकत नाही. ही भावना, हा क्रोध किंवा हा राग, हा सर्व त्या लेकरांकडे आम्हाला बघायला मिळतो. आणि मग अशा ज्या आम्ही मुली शिकवल्या त्यापैकी काही गोष्टी मला आठवतात की अशा 1, 2, 3 मुली आम्ही बघितल्या की फक्त आई त्यांना म्हणजे आई आहे जीवनामध्ये, वडील नाहीत. आणि मग त्या मुलींना बघत असताना त्यांनी लहानपणापासून आईचे जे काही चेंजेस लाईफमध्ये झाले, त्यांना वसतिगृहामध्ये टाकल्यानंतर त्या चेंजेसला बघितल्यानंतर त्यांच्या मनात कुठंतरी एक हेट निर्माण झाला. पण आम्ही त्या मुलींना हे सांगितलं की नाही बाळांनो, तिचंही एक लाईफ आहे आणि तिलाही सेटलमेंटची गरज आहे. आईविषयी जे काही नेगेटिव्ह होतं थिंकिंग, ते थिंकिंग चेंज केलं. त्या मुलींना काही ठिकाणी, काही लेकरांनी पहिल्या म्हणजे त्यांच्या 10वीच्या बोर्डाच्या रिझल्टपासून तर त्यांच्या ग्रॅज्युएशन किंवा त्यांचा जो पण डिप्लोमा, जे पण ट्रेनिंग केलं तिथपर्यंत पालक म्हणून आम्हा दोघांचेच नावं दिले. कदाचित असं पण आहे की त्यामध्ये एक तर आदराची भावना आहे, प्रथम आदराची भावना आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कदाचित आपण ज्या ठिकाणाहून बिलॉंग करतो ती आपली म्हणजे आपली पहचान छुपाना जे म्हणतात की काही आमची ओळख लपवण्याचा प्रयत्न, हाही उद्देश असू शकतो. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की अंतःकरणामध्ये त्यांच्या जीवनाचा एक भाग आम्ही झालेलो आहोत. त्या आज जिथं पण आहेत, बऱ्याच मोठ्या वयाच्या त्या आहेत, त्या सेटल्ड आहेत, त्यांना मुलं बाळं आहेत, पण आज मम्मी पप्पा म्हणून ते आमच्याच घरी येतात. सर, समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारची भावना रूढ झालेल्या मी पाहतो. समाजसेवा काही विशिष्ट लोकांनी करायची आणि चॅरिटीच्या नावाखाली समाजातील काही लोकांनी अपवाद वगळता त्यांनी यावं, पैसा किंवा वस्तू द्यावं आणि आपली जबाबदारी संपली असं स्वतः समाधान करून घ्यावं. पण ज्या प्रकारे ताई बोलल्या त्या प्रकारे ती अनाथ मुलं ज्यांच्या डोळ्यामध्ये मायेसाठीचं आसुसलेपण आहे आणि एखाद्याची मा, एखाद्याचा वडील आपल्या मुलावरनं, आपल्या पाल्यावरनं हात फिरवताना त्यांचं मन गहिवरून येतं. ही पण एक प्रकारची चॅरिटी म्हणता येणार नाही त्याला, पण ही पण एक प्रकारची जाणीव समाजामध्ये असायला हवी. याच्याविषयी तुमचं काय मत आहे सर? इतक्या वर्षाच्या आमच्या कार्यकालामध्ये असा अनुभव घेतला आम्ही की 2 प्रकारची लोक हे जगामध्ये आहेत. एक म्हणजे स्वतःसाठी जगणारे आणि दुसरे इतरांसाठी जगणारे. इतरांसाठी जगणारे ते लोक थोडा बहुत आपला त्याग करतात, वेळ देतात, पण असे काही लोक आहेत ते स्वतःसाठी जगणारे नावासाठी. बऱ्याच लोकांना वाटतं की पैसे दिले, चॅरिटी केली झाली, पण आमची अशी इच्छा आहे की तुमचा थोडा वेळ द्या, तुमचे थोडे टॅलेंट्स द्या, तुमचा समय फार महत्त्वाचा आहे. जसं तुम्ही तुमच्या लेकरावर प्रीती करता तशी इतरांच्यावर प्रीती करा. ही जी दुरावा आहे, जो तफावत आहे, ती हळूहळू कमी होईल आणि वस्तीवर लेकरांना असं वाटेल किंवा ही लोक भेटायला येतात, ही आमच्यावर दया करण्यासाठी म्हणून येत नाहीत, तर आमच्यावर प्रीती करण्यासाठी येतात आणि त्यांना आपण आमच्यावर प्रीती करण्याची मनापासून इच्छा आहे. त्यांची जशी मुलं आहेत तशी आम्ही पण देखील त्यांची मुलं आहेत, त्यांना
जाणीव होईल. पण जर तुम्ही येणार, थोडं बहुत काय तर खायला देणार, थोडं बहुत पैसे खर्च करणार आणि दाखवणार की तुम्ही गरजू आहे, तुम्ही अनाथ आहे, तुम्हाला आता आम्ही येऊन तुमचे उपकार दाखवतो असं असेल तर ते नाही रुचत, ते बरं नाही वाटत. तर माझी अशी इच्छा आहे की आता ह्या पिढीमध्ये बऱ्याच प्रमाणात तो बदल आहे. ते आताची जी तरुण लोक आहेत त्यांना इच्छा आहे सोशल वर्क करण्याची, तर ते अशा प्रकारे आपला समय, वेळ, पैसा देऊन सेवा करू शकतात आणि त्या मुलांना एक चांगल्या प्रकारे त्यांचं विचारशक्ती बदलण्याचं काम करू शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या तरुण पिढीविषयी तुम्ही आशावाद किंवा सकारात्मक दृष्टिकोन मांडला की ती मुलं येतात, अशा कार्यामध्ये सहभाग घेतात, त्या तरुण मुलांना तुम्ही काय आव्हान कराल सर? या तरुण मुलांना मी सांगेन की तुमच्याकडे जे आहे त्या सर्व गोष्टींचा उपयोग चांगल्यासाठी करत असताना तुम्ही एकत्रित येऊन समाजामध्ये उन्नतीसाठी अशा प्रकारच्या वंचित मुलांसाठी मोठ्या प्रेमाने आणि आपल्याकडे जेवढं शक्य आहे, खूप पैसा नाही, थोड्या प्रमाणामध्ये तुमचा वेळ आणि पैसा तुम्ही खर्च केला तर नक्कीच हे वस्तीगृहातली मुलं एक वेगळ्या प्रकारे तयार होतील आणि त्यांना समाजामध्ये कसं वावरायचं, लोकांशी कसं बोलायचं, त्यांच्याबरोबर आपल्या विचार कसे मांडायचे हे त्यांना समजेल. कारण का त्यांना ती तुमची सहभागिता मिळेल, तुमचा वेळ मिळेल, तुम्ही त्यांच्यामध्ये समय घालवावा अशी माझी इच्छा आहे. सर, आपल्या वसतिगृहामध्ये अनेक मुलं आली, नक्की आकडा मला तुमच्याकडून ऐकायचा आहे की आजपर्यंत किती मुलं या वसतिगृहामधून शिकून गेली? 5 ते 6 हजार कमीत कमी आम्ही आता त्या विद्यार्थ्यांना संपर्कात आणू शकतो दूर भागातून या एवढ्या वर्षामध्ये. कारण का सर्वच विद्यार्थी 5वी 10वी शिकत नाहीत. काही थोड्या काळासाठी असतात 2 वर्ष, काही 5 वर्ष राहतात, काही 2 वर्ष राहतात. त्यामुळं मध्ये कटडाऊन होणारे पुष्कळ आहेत. पण 5 ते 6 हजार विद्यार्थी आजपर्यंत, म्हणजे तब्बल 5 ते 6 हजार विद्यार्थी आजपर्यंत या DMC होममधून शिकून बाहेर पडले. एखादा फोन येतो आणि मग ओळख सांगितली जाते, साल सांगितलं जातं, मी DMC होमचा विद्यार्थी आहे, त्यावेळी तुमच्या मनामध्ये काय भावना असते? प्रामुख्याने सर तुमच्यापासून सुरुवात करेन. वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभव आहेत. हे काही जे फोन येतात की आम्ही इथं शिकलो आणि आज आम्ही चांगल्या स्तरावर आहोत आणि मग त्यावेळा वाटतं की नाही, आपण फार आपला वेळ काय वाया गेलेला नाही आणि आपण चांगलं काम केलं आणि ते एक जसं काय पोचपावती म्हणावं लागेल. पण कधी कधी काही लोकांचे डिस्टर्बन्समधले फोन येतात आणि मग स्थिती आहे त्यापेक्षा खराब झालेली असते, काहीतरी प्रसंग असतात. असे थोडे बहुत अशा केसेस आहेत. पण दोन्ही गोष्टी कम्पेअर करता लक्षात येतं आहे की ही जी आपली विद्यार्थी शिकले आहेत यांची सगळ्यांचीच परिस्थिती काय बदलत नाही. काही लोकांची परिस्थिती तशीच राहते, कारण का वातावरण त्यासाठी त्यांचं पोषक नसते. पण पुन्हा आम्ही अशा लोकांना संपर्क करून आमचं कामच आहे पुनर्वसनाचं. त्यामुळं जे विद्यार्थी गेला, शिकून गेला आणि मग सोडून दिला असं नाही, तर पुन्हा जरी तो अडचण असेल तर त्याला मदत करणं हे आमचं काम आहे. म्हणून कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याला पुन्हा सेटल करणं, पुन्हा त्याला पुनर्वसन करणं याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि अशा प्रकारे आम्हाला वाटतं की हे काम काही संपलं असं नाही, हे काम अखंड चालू राहतं. तो व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधीही तो आम्हाला संपर्क करू शकतो. आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आमचं त्याच्याशी नेहमी नातं हे राहणारच. कार्यक्रमाच्या या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न. DMC होम एक छत्र आहे त्या अनाथ, उपेक्षित, घाबरलेल्या, भेदरलेल्या लहान मुलांसाठी आणि ते बालपण वाचवण्यासाठी, जे लयात जात आहे त्याला समृद्ध करण्यासाठी. मी आजही पाहिलेले आहेत अनेक मुलं रस्त्यावर, आजही मुलं बांधकामाच्या कामावरती. आणि मला त्यावेळेला वाटतं की हे एक DMC नाही, DMC होम एक असू नये तर ते अनेक असावं, किंवा अनेक DMC होम उभे राहावेत आणि ज्याच्यामध्ये अनेक मुलं सामावली जावीत ज्या मुलांना याची गरज आहे. तर या दृष्टीने सर तुम्ही समाजाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर आणि ताई किंवा दोघंही काय आव्हान करू इच्छिता? मी असं म्हणेन की मगाशीच म्हटलं आम्ही हे वसतिगृहाची एक संज्ञा, तर ते होम असं म्हणतं. होम म्हणजे कुटुंब. तर ही जी वसतिगृह आपण शब्द वापरतो, हे जर होम जर खऱ्या अर्थानं होम झालेत तर मग तिथं काय दुरावा राहणारच नाही. आणि
ही जी मुलं आपण पाहतो समाजामध्ये इतर फिरताना शिक्षणापासून वंचित, सगळ्या सुविधापासून वंचित, तर जर समाजातल्या काही घटकांनी ठरवलं की आपण आपला समाजातील जे वंचित जे मुलं आहेत त्यांना जर चांगलं शिकवायचं आहे, तर थोडा बहुत जरी त्याग केला, तर त्यांनी थोडा बहुत जरी वेळ दिला तरी पण मला असं वाटतं की सगळ्यांची व्यवस्था होईल. आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी आपल्या आसपासला जर आपण जर पाहिलं, गरजू आहेत, मुलं आहेत, त्यांना जर आम्ही आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही जर त्यांची मदत केली, तर वसतिगृहाची संज्ञा कमी प्रमाणात होऊन एक कुटुंबातलाच एक सदस्य आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती असं समजून जर त्याची मदत केली तर चांगला समाज घडवण्यासाठी मदत होईल. आणि हे DMC होम जे आहे हे आम्ही अखंड चालू राहावं असं आमची पण इच्छा आहे. का तर बऱ्याच लोकांच्याकडं सेवा करण्याची इच्छा आहे, अशा ठिकाणी सेवा करू शकतात. बऱ्याच लोकांनी पैसा आहे, अशा ठिकाणी पैसा खर्च करू शकतात. बऱ्याच लोकांना आपल्याला वेळ देत आहे, अशा ठिकाणी जाऊन वेळ देऊ शकतात. कारण का एकत्रित संघटित असलेली मुलं ती मिळतील, त्यांना तुम्हाला प्रबोधन करता येईल, त्यांना तुम्हाला मार्गदर्शन करता येईल, त्यांना तुम्हाला सुविधा देता येतील, त्यांना तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे घडवता येईल. आणि अशी दालन असावीत, जरूर असावीत, पण तिथलं वातावरण एक कुटुंबासारखं असावं. कुठंही तिथं त्यांना बोर्डिंग, वसतिगृह आणि तिकडं टाकून दिले असं नाही, तर त्यांना एका घरामध्ये एकत्रित आईवडिलांच्या सान्निध्यात राहता येईल अशा प्रकारे त्यांना संगोपन करण्यासाठी व्यवस्था केली जावी. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे असे DMC होम, अनेक DMC होम असावेत, असायला काही हरकत नाही. कारण का गरज आहे, त्या अद्याप तरी गरज आहे सध्याच्या स्थितीमध्ये समाजाला त्याची गरज आहे. मी जरी म्हटलं की शिक्षणाला अधिक महत्त्व आहे, पण शिक्षणापेक्षा त्यांची केअरिंग, त्यांची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण का शिक्षण काय, तुम्ही 2-3 तास शाळा, 4 तास शाळा असेल, उरलेला वेळ जो आहे तो त्यांना संस्कार फार महत्त्वाचे आहेत. आणि DMC होमसारखे जर वसतिगृह असतील तर चांगले संस्कार त्यांना देता येतील आणि चांगली मुलं त्यांना घडवता येईल. म्हणून मी लोकांना आवाहन करेन की तुमच्याकडे जे आहे, वेळ आहे वेळ द्या, पैसा आहे पैसा द्या, टॅलेंट आहे तर टॅलेंट द्या, जे आहे ते तुमच्या त्या देण्याद्वारे तुम्ही सेवा द्या, की जेणेकरून समाजामध्ये तुम्ही देखील महत्त्वाचा आहे आणि तुमचा देखील समाजाला उपयोग होईल. आता संस्थेने बरेच उपक्रम राबवले एवढ्या वर्षांमध्ये. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिल्ड्रन होम, जे अनाथ आश्रम म्हणून अनेक ठिकाणी कमीत कमी 600 विद्यार्थी इस्लामपूर, कोल्हापूर, चिपरी आणि अशा बऱ्याच ठिकाणी DMC होम चालत होते. नंतर काळाच्या म्हणजे याप्रमाणे फंड्स कमी असल्यामुळे ते बंद होत गेले आणि फक्त एक युनिट चिपरीचं आता सध्या सुरू आहे. नंतर रे ऑफ होप नावाचं एक टीनेजर प्रोग्राम आम्ही राबवला आणि राबवत आहोत, ज्यामध्ये किशोर अवस्थेतील मुलांशी संवाद साधणे आणि त्यांना त्यांच्या वयाचे प्रश्नांची उत्तरं देणे, ते आहेत त्याच घरात त्यांनी राहावं आणि त्यांच्याशी एक चांगलं काउन्सिलिंग, त्या वयाशी बोलणाऱ्या अशा चांगल्या काउन्सिलरला आम्ही बोलवतो आणि त्या मुलांची त्यांची जबाबदारी देऊन त्या मुलांना उत्तम रीतीचं शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो समाजामध्ये राहून. हा एक उपक्रम संस्था राबवत आहे. त्यानंतर रे ऑफ होप नावाचा यूथसाठी एक सर्व चर्चेसचे यूथ त्याला जॉईन होऊन समाजामध्ये बरेच सारे सोशल वर्क आज ठिकठिकाणी ह्या संस्थेच्या माध्यमातून बरेच तरुण करत आहेत. असे अनेक उपक्रम संस्था राबवत आहेत. त्यामधलं आता ही DMC होम, म्हणजे आता आपण ह्या वसतिगृहाबद्दल बोलत आहोत. प्रथम तर मी सांगू इच्छिते की मुलांच्याबद्दल आता आपण मगाशी बोललो की मुलांची स्थिती घरी जाताना ते जायला तयार नाही, पण तुम्हाला मी प्रामुख्याने सांगू इच्छिते हीच मनस्थिती आमच्या स्टाफची देखील आहे. आमचा स्टाफ देखील आज 24 वर्ष, 25 वर्ष, 20 वर्ष, 35 वर्ष आम्हाला सोडून गेलेला नाही. एक काळ असा होता ज्यावेळेस आम्ही त्यांना त्यांना जे पेमेंट्स तर नाही, आमच्याकडे सपोर्ट आहे, मानधन आहे, ते आम्ही नाही देऊ शकलो. आणि त्यावेळेस सरांनी त्यांना सांगितलं की बाबांनो, मी काहीच देऊ शकत नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्यांनी सांगितलं सर तुम्ही अर्धी भाकरी दिली तरी चालेल, आज नाही तर उद्या पैसे येतील ना, ते मिळतील आम्हाला काही काळजी नाही, पण आम्ही तुम्हाला सोडून नाही जाणार. आणि ते लोक देखील आम्हाला सोडून गेले नाहीत. हे खूप मोठे आशीर्वाद देवाचे आमच्यावर आहेत. बऱ्याच लोकांचं असं मत असतं की हे सगळं सरकारने करावं, सरकार करतं मग आम्हाला याची गरज नाही किंवा आम्हाला करण्याची काही आवश्यकता नाही.
आता सरकारकडे जरूर आहे, सरकार आमच्या संगतीत जरूर उभं आहे, पण सरकार देत असताना सरकार कॅटेगरीजप्रमाणे देतं, ST SC ह्यातून देतं. मग आता जे ओपनचे आहेत त्यांनी काय करावं? सरकार आम्हाला देत नाही, तुम्ही ओपनमधल्या तुम्ही घरी जा असं आम्ही म्हणू शकतो का? नाही. म्हणजे सगळ्याच बाबतीत प्रशासनावर अवलंबून हा, राहणं योग्य सगळ्याच नाही. बाबतीत नाही, पण सगळ्या बाबतीत समाजावर निश्चितच अवलंबून राहता येतं. दुसरी गोष्ट, ही संस्था ख्रिस्ती आहे, बरं. ख्रिश्चन आहे. अनेकांना असं वाटतं मिशनरी संस्थेमध्ये जर आपण मुलांना ठेवलं तर ते ख्रिश्चन होतात. मी आपल्याला इथे हे क्लिअर करू इच्छिते की आम्ही लेकरांचा धर्म बदलायला इथे आणत नाही, तर लेकरांना बदलण्यासाठी आणतो, त्यांचे स्वभाव बदलण्यासाठी, त्यांचं जीवन बदलण्यासाठी आणि त्यांना भारत देशाचा अतिशय चांगला नागरिक, जबाबदार नागरिक हे बनावं हीच ह्याच्या पाठीमागे एक चांगली भावना आहे की तो एज्युकेटेड असावा आणि तो चांगला समाजामध्ये चांगला म्हणून ओळखू यावा. ही मुलाखत पाहणाऱ्यांसाठी मी एक गोष्ट प्रामुख्याने त्यांचं लक्ष या गोष्टीकडे वेधू इच्छितो की ताई म्हणाल्या त्याप्रमाणे DMC होममध्ये येणाऱ्या मुलांचं धर्म परिवर्तन होत नाही किंवा धर्म परिवर्तन करण्यासाठी ही संस्था नाही, तर मुलांचं जीवन परिवर्तन करण्यासाठीची संस्था आहे. ही गोष्ट खरोखर आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, कारण आपण बऱ्याच वेळेला मानवी मूल्यांना जपण्यापेक्षा धर्म आणि जातीच्या भिंतीमध्ये उभारून खऱ्या कामाकडे दुर्लक्ष करतो. पण ताई ज्या प्रकारे म्हणाल्या त्या प्रकारे इथं धर्मांतर नाही, तर मुलांची जीवनं घडवली जातात. ताई, तुम्ही मगाशी ज्या प्रकारे नमूद केलं की एका व्यक्तीने किमान दिवसाला 3 रुपये जरी सेविंग केलं आणि वर्षाकाठी किमान 1000 रुपये, 1000 रुपये एका व्यक्तीला, मला वाटतं की या दिवसामध्ये ही गोष्ट एवढी मोठी नाही, अगदी सहज शक्य आहे सगळ्यांसाठी. माणसाने जेवढी प्रगती केली तेवढा माणूस दुरावला आणि आपल्या जबाबदारीपासून दूर पळणार असा झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या अपेक्षा करता. या पाठीमागं तुमच्या काही योजना आहेत ज्या तुम्हाला प्रत्यक्षात उतरवायच्या आहेत? आता हे झालं डोनेशनचा भाग की तुम्ही डोनेशन पैसे स्वरूपात जे काही आहे, कॅश स्वरूपात, ते आम्ही सांगितलं. आता ज्या गरजा आहेत त्या गरजा भरपूर काही आहेत, त्या पण तुम्ही काइंड स्वरूपात, म्हणजे तुम्हाला जे वाटतं तुम्ही 1 टाईम मील म्हणजे 1 टाईमचं जेवण मुलांना देऊ शकता, तुम्ही 1 टाईमचा नाश्ता देऊ शकता, 1 टाईम मीलच्या अंडर तुम्ही कोणत्याही टाईमचं जेवण देऊ शकता, तुम्ही एखादं सेलिब्रेशन मुलांमध्ये करू शकता, तुम्ही मुलांसाठी अन्नधान्य आणि किराणा किंवा बाकी भाजीपाला, फळं, दूध, तुम्हाला जे वाटेल त्या रीतीने काइंड्समध्ये तुम्ही हेल्प करू शकता. पण आज चिपरीमध्ये जे आपण परिसर मगाशी शूट केला, 10.5 एकर जमीन ही आहे आणि ह्या जमिनीला नियरली म्हणजे जे म्हणतात कल्टिवेट करण्यापेक्षा डेव्हलपमेंटसाठी ही जमीन आहे, डेव्हलपिंग लँड आहे. आणि हो, हां, आणि आमची अशी इच्छा आहे की डोनेशन्स असावे, नो डाऊट. डोनेशनमधून, चॅरिटीमधून बरंच काही देणाऱ्याला पण समाधान असतं आणि घेणाऱ्याची पण गरज पूर्ण होते, परंतु आम्ही पण स्वावलंबी व्हावं अशी आमची इच्छा आहे. तर संस्थेची अशा काही योजना आहेत की जसं हा एवढा मोठा परिसर आहे, तर काही ठिकाणी जिथे आपण काही भाज्या उगवू शकतो ते आम्ही करतच आहोत, ॲग्रिकल्चर थोडंफार आम्ही करतच आहोत. परंतु काही जो भाग आहे, खडकाळ आहे, तिथे आमची इच्छा आहे की येत्या काळात एखाद चांगली शाळा असावी जी इंग्लिश मिडियम असावी. सरांची इच्छा आहे की इंग्लिश मिडियम स्कूल असावी. आज इंग्लिश मिडियम स्कूल म्हटलं की काटा मारतो, कारण साधारण लोक त्याचा विचार करू शकत नाही. परंतु सरांची अशी इच्छा आहे की ती जी भली मोठी म्हणजे सुंदर शिक्षण देणारी इंग्लिश मिडियम असावी, ती त्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट मिळावी, जे गरजू आहेत त्यांना, त्यांच्याकडून काहीच घेतलं जाऊ नये, अशी ती शाळा असावी इंग्लिश मिडियम. इथे बांधकाम. दुसरी गोष्ट आमची इच्छा आहे की एक फंक्शन पॅलेस नावाने एक हॉल इथे बांधला जावा, जो मल्टीपर्पज हॉल असेल, ज्यातून काही पैसे मुलांसाठी उत्पन्न उभं होऊ शकतं, ज्यातून मुलं बरंच काही मुलांसाठी उद्या डोनेशन्स बंद पडले तरी ह्या उत्पन्नातून संस्था या मुलांचं संगोपन करू शकेल. कारण गरजवंत आणि होतकरू मुलं राहतील, गरजा पूर्ण होणार नाहीत आणि वसतिगृह चालत राहणार, परंतु डोनेशन्स किती येत राहतील हे माहीत नाही. त्यामुळे जर आम्ही आमचे व्यवसाय उभे केले
तर फार बरं होईल. जसं आमची इच्छा आहे की एक हा हॉल बांधावा, स्कूल असावी आणि त्यानंतर फिशचं काय ते फिश शेततळं असावं. शेततळ मत्स्य शेततळं. हा ते असावं. मच्छी व्यवसाय. मच्छी व्यवसाय ज्याच्यासाठी जमीन आहे आमच्याकडे ते आम्ही करू जर समाजातले असे चांगले घटक पुढे आले जे ह्यामध्ये, कारण ही रक्कम मोठी आहे आणि ही रक्कममध्ये इन्व्हेस्ट करणारे आणि ह्याच्या मोबदला आम्ही कदाचित कधीच त्यांना देऊ शकणार नाही, पण तो परमेश्वर बघणार आहे. तो निश्चित त्यांना विपुल विपुल असा आशीर्वाद देणार आणि ह्यातून संस्था स्वावलंबी होईल आणि उद्या डोनेशन्स थांबून ती स्वतःच्या पायावर उभी राहील आणि ह्या लेकरांना शिकू शकेल. आज फक्त आम्ही 10वीपर्यंत शिकवतो, पण जर उद्या आमचे पैसे उभे झाले तर आम्ही मुलांचं कॉलेज पण इथे उघडू शकू. मुलं इथं पूर्ण थ्रू अँड थ्रू लाईफ पूर्ण घडते, आणि आम्ही असून नसो काम चालू राहील. काम सुरू राहील. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना मी या कार्यक्रमाच्याद्वारे आवाहन करेन की समाजातील अशा उदार अंतकरणाच्या व्यक्तींनी, तरुणांनी खास करून या उदात्त हेतुपूर्ण कार्यामध्ये आपला सहभाग द्यावा आणि ज्या गोष्टी आपण व्यक्तिशः एकटी करू शकत नाही, पण खाडीचा वाटा या वृत्तीने जर आपण हे कार्य करण्याचा प्रयत्न केला तर हजारो मुलांचं संगोपन आणि भवितव्य घडवण्यामध्ये आपलं योगदान राहील. ही गोष्ट आपण लक्षात घेणं विशेष महत्त्वाचे आहे. जाता जाता मी एक विचार म्हणतो, कारण का सगळेच अस्तित्वादीला सांगता येत नाही. विचार आहे हा. आम्ही गेली 25 वर्ष काम करत आहोत आणि ह्या वास्तू जुन्या झालेल्या आहेत. आमची इच्छा आहे की आणि एक चांगल्या प्रकारची वास्तू उभारावी की जिथं चांगल्या सुविधा मुलांना मिळतील आणि त्यांना आल्हाददायक प्रसन्न असं वातावरण मिळेल आणि सर्व सोयीने अशी त्यांना एक इथं इमारत असावी. त्यासाठी जागा आपल्याकडे पुष्कळ आहे आणि जर समाजाच्या काही व्यक्तीने मनावर घेतलं तर ठिकाणी चांगली एक इमारत होईल. त्याचप्रमाणे टेक्निकल स्कूल या ठिकाणी काढता येईल आम्हाला, की टेक्निकल स्कूल 10वीच्या नंतर मुलं कुठं जाणार प्रश्न आहे, पण त्या मुलांना देखील पुढं आम्हाला शिकवण्यासाठी एक संधी प्राप्त होईल आणि एक वेगळ्या प्रकारचा एक वेगळा हा एक उपक्रम आम्हाला चालवता येईल. आणि माझी इच्छा आहे की यासाठी ज्यांना कोणाला वाटते की आपण सहाय्य करावं तर जरूर आपल्याला वेलकम आहे. यू आर मोस्ट वेलकम. कारण का हे काम समाजाचं आहे, आमचं नाही एकट्याचं. सर्वांनी मिळून पुढे घेऊन जायचं काम आहे. जितके म्हणून तयार असतील आमच्यावर यायला, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जायला तयार आहे. आपण या व्हिडिओद्वारा, या मुलाखतीद्वारा मी तुम्हाला एकच मनापासून हात जोडून विनंती करत आहे की आमचा हा समाज, आमचा हा देश, आमची सोसायटी, आमचा हा परिसर, आमचा हा गाव किंवा आमच्या राज्यामध्ये चांगली जर स्थिती प्राप्त व्हावी वाटत असेल तर आम्ही सगळ्यांनी हातभार लावूया, आम्ही सगळ्यांनी पुढे येऊया आणि एक चांगलं काम अखंडपणे चालू ठेवूया. धन्यवाद. सर, तुमच्या या सर्व उदात्त हेतूबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे की इतक्या चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. खात्रीने हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना याच्यातून बऱ्याच गोष्टीपासून प्रेरणा मिळालेली असेल अशी मी आशा बाळगतो आणि तुमच्या सर्व पुढच्या प्रकल्पांना मी शुभेच्छा देतो. दिलेल्या सुंदर मुलाखतीबद्दलही मी तुमचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपण भेट घेणार आहोत. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. नमस्कार.